नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आपल्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार ताई, तसं तर महाराजांचे कित्येक अनुभव मला कित्येक वर्षांपासून तारत आले आहेत। त्यांची कृपा माझ्यावर सदैव असते। त्यांच्या कृपेने मला आयुष्यात कित्येक वाईट प्रसंगातून काढले आहे, जे माझ्यासाठी योग्य नाही ते माझ्यापासून दूर केले आणि जे योग्य आहे ते घडवून आणले आहे। ताई, माझं लग्न 2020 मध्ये झालं। मी आणि माझे पती एकाच कॉलेजमध्ये होतो, पण वेगवेगळ्या इंजिनिअरिंगचे ब्रांचला असल्यामुळे आम्ही कधी एकमेकांशी समोरासमोर बोललो नव्हतो। 2013 मध्ये आम्ही दोघांनीही डिग्री पूर्ण केली आणि आपापल्या करिअरच्या वाटेला लागलो। 2016 मध्ये माझ्या घरच्यांनी लग्नासाठी मुले बघण्याला सुरुवात केली। 2 वर्ष मुले बघितली, पण काहींना मी आवडत नव्हते तर मला काही मुले आवडत नव्हती। त्यात मी एकुलती एक लेक, माझ्या आईवडिलांची जबाबदारी पण माझ्यावरच। अशातच मला साजेसा असा मुलगा, समजूतदार, सोबत आईवडिलांना ॲक्सेप्ट करणारा असा मुलगा भेटणं कठीणच। वरून माहेर अकोला असल्याने एकाच जातीचा व अकोला आणि बुलढाणा या 2च जिल्ह्यातील मुलगा हवा। घरून हा अट्टाहास होता। अशातच मला मॅट्रिमोनियल साईटवर एका मुलाचा इंटरेस्ट आला। मुलगा सुशिक्षित, वयाने 4 वर्ष मोठा, सेम फॅमिली बॅकग्राऊंड, यामुळे सर्व व्यवस्थित वाटलं। मी मुलाला पुण्यात माझ्या एका कामाच्या ठिकाणी एका कॉफी शॉपमध्ये भेटले। पहिल्या भेटीत मुलगा चांगला वाटला। नंतर त्याने परत 3-4 वेळा भेटायला बोलवलं। फोनवर त्या मुलाशी बोलणं चालू झालं। माझ्या घरच्यांना तो मुलगा भेटायला अकोला इथे आला। सर्व ठीक वाटत होतं। मी त्याच्या घरच्यांना भेटायला नागपूरला गेले, पण या सगळ्यापुढे गोष्टी काही जाईना। मध्येच तो मुलगा म्हणायचा, कुंडली जुळवायला वेळ लागतोय, पंडितजी बाहेर गेलेत, फेस रीडिंग करायचं आहे घरच्यांना वगैरे वगैरे। या सगळ्यात त्याला एका मुलीचा सतत कॉल यायचा। तो म्हणायचा त्याची मैत्रीण आहे, पण ते कॉलवर वारंवार यायचे। मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण मनात शंकेची पाल चुकचुकायची। इतक्या वेळा ही मैत्रीण का कॉल करते आणि हा मुलगा माझ्यासोबत आहे हे या मुलीला का सांगत नाही। याच भानगडीत 6-8 महिने गेले। गोष्ट पुढे सरकली नाही। आईवडील दुसरी मुलं बघ म्हणून आग्रह करत होते। मी खूप टेन्शनमध्ये आलेली। शेवटी मी पारायण करायला घेतलं। पारायण संपलं 1 महिन्यात आणि त्या मुलाशी बोलणं थांबलं। नंतर माहीत झालं की त्या मैत्रिणीशी त्याचे संबंध होते व ते दोघे पुण्यात एकाच घरात राहायचे। महाराजांनी मला ते लग्न होण्यापासून वाचवलं, त्यांचे खूप खूप आभार। न जाणे त्या मुलाच्या मनात काय होतं। आज जेव्हा अनैतिक संबंधातून मर्डर वगैरे न्यूज पाहते तेव्हा वाटलं महाराजांनीच मला ते लग्न होण्यापासून वाचवलं। आज मी माझ्या लग्नात खूप आनंदी आहे व माझा नवरा खूपच चांगला आहे। ताईंनी त्यांचा दुसरा अनुभव पण पाठवला आहे। ताई म्हणतात, आम्ही बाळासाठी प्रार्थना करत होतो, पण काही केले दिवस जात नव्हते। 2023 मध्ये प्रेग्नन्सी राहिली, पण दुसऱ्याच महिन्यात बाळ दगावले। नंतर एक IVF फेल झाले। महाराजांच्या कृपेने 2025 मध्ये IVFचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला। प्रेग्नन्सी खूप सुखरूप पार पडली, पण डिलेव्हरी आणि C-सेक्शनचा विचार करून खूप घाबरायला व्हायचं। मी महाराजांना प्रार्थना करायची की सगळं सुखरूप होऊ द्या आणि माझी नॉर्मल डिलेव्हरी झाली, अगदी थोडक्याच त्रासात। महाराजांनी सगळं काही सुखरूप पार पाडलं आणि मला खूप गोड कन्यारत्न प्राप्त झाले। नॉर्मल डिलेव्हरी झाली तर हा अनुभव रेवती चॅनलवर देईल असं कबूल केलं होतं, म्हणून हा अनुभव देत आहे। कृपया माझं नाव सांगू नये ही विनंती। महाराजांची कृपादृष्टी सतत आपल्या निर्मळ मनाच्या भक्तांवर राहो हीच प्रार्थना। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना
ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आपल्या पुढील माऊली भक्तांचा अनुभव. त्यांनी अनुभव फेसबुकवर पाठवले आहे. ते म्हणतात, एके दिवशी रात्रीच्या वेळी लाईट गेली. परिस्थिती नसल्याने इन्व्हर्टर वगैरे काहीही सुविधा नाही. खूप गरम होत होतं. दुसऱ्या दिवशी मुलीचा स्कॉलरशिपचा पेपर होता. तिची झोप नाही झाली तर परीक्षेत व्यवस्थित उत्तरं लिहू शकणार नाही. त्यामुळे महाराजांना प्रार्थना केली, गजानन महाराज लवकर लाईट येऊ द्या. व काही क्षणातच लाईट आली. सांगितल्याप्रमाणे अनुभव देत आहे. गणगण गणात बोते. त्यांनी आणखीन पुढे अनुभव शेअर केले आहेत. त्या म्हणतात, काही शारीरिक समस्यांमुळे मासिक पाळी लांबली होती. पोटात खूप दुखत होतं व मासिक पाळी येण्यापूर्वी वेदना खूप होऊ लागल्या. खूप त्रास होत होता. अशावेळी महाराजांना वेदनेने विहाळून झोपतानाच प्रार्थना केली, महाराज लवकर मासिक पाळी येऊ देत, माझ्या वेदना कमी होऊ देत. काही तासानंतर मासिक पाळी आली व त्रास कमी झाला. गजानन महाराज की जय. अगदी छोट्या मोठ्या अडचणींना देखील महाराजांशिवाय मी सोडवू शकत नाही. त्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे व अस्तित्व शून्य आहे. त्यांच्यामुळेच मी आज योग्य प्रकारे नोकरी करू शकत आहे व त्यांच्या आशीर्वादानेच मला ही नोकरी मिळाली आहे. महाराजांच्या कृपेने वयाच्या 60 वर्षापर्यंत अखंड सौभाग्यसह पुत्र आणि पुत्रीला घेऊन नोकरी करावयाची आहे. श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद निश्चितपणे मला लाभेल याची खात्री आहे. जीवनात कुठलाही छान सुंदर आनंद मिळाला तरी आपोआपच मुखात महाराजांचं नाव येतं. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. आजही जीवनात काही अडचणी आहेत. निश्चितपणे महाराज सोडवण्यासाठी मला बळ देतील व मार्गदर्शन करतील. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. रेवतीताई तुम्हाला देखील नमस्कार. तुम्ही एक अद्वितीय कार्य हाती घेतलं आहे. निश्चितपणे महाराजांनी तुमची निवड केली, यामुळे तुम्ही खूप नशिबान आहात. तुम्ही ते कार्य देखील अतिशय छान प्रकारे पार पाडत आहात. अनेक भक्तांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. अजूनही बरेच काही कामे मार्गी लागायची आहेत. ते पूर्ण झाल्यावर निश्चितपणे रेवती चॅनलवर अनुभव देईन. गजानन महाराज तुम्हाला माझा श्रद्धापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. माझी कामे मार्गी लावून मला तुमचा आशीर्वाद द्या. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव. श्री गजानन महाराजांचा अनुभव. नमस्कार रेवतीताई, मला माझा अनुभव सांगायचा आहे. मला तसे महाराजांचे खूप अनुभव आले आहेत. त्यातलाच हा एक अनुभव. काही दिवसांपूर्वी माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत होता आणि डोळे खूप लाल झाले होते. त्यावेळी मी महाराजांना मनापासून साकडं घातलं आणि म्हटलं की महाराज माझे डोळे चांगले होऊ द्या. मी रेवती चॅनलवर माझा अनुभव सांगेन. आणि काय आश्चर्य, महाराजांच्या कृपेने माझे डोळे पूर्णपणे बरे झाले. म्हणूनच मी हा अनुभव आज तुम्हाला सांगत आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता बघूया आपला प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न काय आहे. तर प्रश्न आहे, महाराजांचे शिष्य आत्माराम यांच्या वडिलांचं नाव काय होतं ते सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा, महाराजांचे शिष्य आत्माराम यांच्या वडिलांचं नाव काय आहे. आता बघूया आपल्या मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, भाऊ कंवर यांच्या वडिलांचं नाव राजाराम कंवर असं होतं. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं आईस बियर, 2 सुचिता दोराईस्वामी, 3 शिल्पास किचन, 4 रमेश काळे, 5 विद्या वानखेडे, 6 राजेश फरांदे, 7 प्राजक्ता जोशी, 8 माधुरी जोशी, 9 श्वेता देशमुख, 10 वैभव गोळे, 11 शुभांगी वानखेडे, 12 साई आंधळे, 13 लर्निंग टेक्नॉलॉजी, 14 प्रज्ञा मोगे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला देखील तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.